नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी आणि स्वामी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा विषय ऐकणार आहोत. तो म्हणजे घरात दत्त सेवा करण्याचे 11 नियम. त्यांचा खोल अर्थ काय करायचं, कसं करायचं आणि पूजेसाठी योग्य वेळ कोणती, हे सर्व आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया की घरातील दत्त सेवा म्हणजे काय. तर दत्तगुरूंची सेवा म्हणजे फक्त पूजाच नाही, ती एक दैनिक साधना आणि एक आत्मिक शिस्त, एक जीवनशैली आहे. गुरुदत्तांचे दर्शन व नामस्मरण आणि नियमपालन हे तिन्ही मिळून दत्तसेवा पूर्ण होत असते. त्या पूजेसाठी आपण योग्य वेळ ठरवायला हवी. तर दत्तांची पूजा सकाळी ब्रह्ममुहूर्त म्हणजेच सूर्योदयापूर्वी केली तर सर्वश्रेष्ठ मानले जाते. जर ते शक्य नसेल तर सकाळी 6 ते 8 ही वेळ अत्यंत शुभ मानली जाते. संध्याकाळी दीपपूजन व सायंकाळी 6 ते 7 या वेळेत केले तर घरातील ऊर्जा शुद्ध होते. श्री गुरुचरित्र म्हणते की भक्ती, नामस्मरण आणि सदाचार, वेळ कोणतीही असो, पण मन शुद्ध असले तर पूजा फळ आपल्याला नक्कीच मिळते. भक्तांनो, आता आपण ऐकूयात की घरात दत्त सेवा करण्याचे 11 अतिशय महत्त्वाचे नियम, ज्याने आपल्याला लवकर फळ मिळते. पहिला नियम आहे की आपलं घर स्वच्छ असावं. दत्तांची कृपा घरात तेव्हाच उतरते जेव्हा आपली जागा, ते घर सात्विक असते. दररोज सकाळी घर झाडणे, देवघर पुसणे आणि दिवा लावणे हे अनिवार्य आहे. अस्वच्छता म्हणजे तमोगुण, दत्त म्हणजे सद्गुण. जेव्हा घर स्वच्छ असतं तेव्हा वातावरण कसं प्राणशक्तीने वाढलेलं असतं. आणि दुसरा नियम आहे, देवघर नेहमी उज्ज्वल ठेवा. देवघरात दिवा, धूप, चंदन आणि स्वच्छ पाण्याचा कलश ठेवा. दार उघडं ठेवावं आणि देवघरात अनावश्यक वस्तू ठेवू नये. आणि तिसरा नियम आहे, दत्तांचा नामजप करा. जसं की श्री गुरुदेव दत्त. नित्य किमान 108 वेळा जप करा. हा जप पाप बाधा, पितृदोष, ग्रहबाधा दूर करणारा आहे. सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस हे जप केल्याने उत्तम फळ मिळते. दत्तांच्या फोटो किंवा मूर्तीची दिशा ठरवा. दत्तांचे चित्र पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावे. चित्र किंवा फोटो पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावे. दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवणे टाळा. आणि 5वा नियम आहे, गुरुवारचा नियम म्हणजेच उपवास किंवा सात्विक आहाराचा नियम. गुरुवार हा दत्तांचा दिवस आहे, कारण या दिवशी कांदा, लसूण टाळून सात्विक भोजन करावे. शक्य असल्यास उपवास करावा. आणि 6वा नियम आहे, दर गुरुवारी दत्त भजने, स्तोत्र आणि दत्त बामणी. घरातील कंपने बदलतात. दत्त बामणी घरात वाचली की भक्तीचं तेज आपलं वाढत असतं. आणि 7वा नियम म्हणजे गुरुचरित्र वाचन. अध्यायाक्रमाने गुरुचरित्र वाचन हा दत्तभक्तींसाठी अत्यावश्यक आहे. सोमवार ते रविवार पारायण किंवा दैनंदिन एक अध्याय वाचा. आणि 8वा नियम आहे अन्नदान, जलदान आणि दयाभाव. म्हणजेच दत्त म्हणजे करुणा. अन्नदान हा दत्तभावाचा सर्वात मोठा नियम आहे. आणि 9वा आपला नियम आहे, घरात वादविवाद किंवा भांडणं करू नका.
भांडण म्हणजे अराजक. दत्तांची सेवा शांतीशिवाय पूर्ण होतच नाही. घरात वादविवाद आणि क्लेश शक्यतो टाळा. आणि 10वा नियम आहे, गुरूंचा सन्मान करा. दत्तांचं स्वरूप म्हणजे गुरु. हो, दत्तांचं स्वरूप म्हणजेच गुरु. घरातल्या गुरूंच्या शिकवणीचा सन्मान करणे अत्यंत आवश्यक आहे. मनात आणि 11वा नियम आहे, मनातील सात्विकता, सत्य आणि संयम ठेवणे. दत्तांची कृपा जिथे सत्य आणि प्रामाणिकता असते ना, तिथे आपोआप येत असते. माणूस चुकीचा असला तरी तो चालतो, पण दुष्ट मनाने पूजा केली तर कधीच फळ मिळत नाही. तर भक्तांनो, आपल्या या सर्व नियमांचा आपल्या जीवनावर काय परिणाम होत असतो, तर ज्या घरात हे 11 नियम पाळले जातात ना, त्यांच्या घरात वाद शांत होतात, पितृदोष कमी होतात आणि आरोग्यात आपल्या सुधारणा होत असते आणि आर्थिक अडथळे दूर होतात. आपले मन शांत होते आणि स्थिर होते आणि आपल्या घरात दत्ताची अनुभूती वाढतच असते. हे जर नियम आपण पाळले तर आपलं जीवन दत्त महाराज आनंदाने फुलवून टाकतील. भक्तांनो, आज आपण घरात दत्त सेवा करण्याचे 11 नियम जाणून घेतलेत. हे फक्त नियमच नाहीत, ते अंमलात सुद्धा आणायचे आहेत. दत्तांची कृपा मिळते ती कृतीने. जर तुम्ही घरात दत्त सेवा प्रेमाने आणि सातत्याने आणि शुद्ध भावनाने केली, तर दत्त स्वतः तुमच्या घराचं रक्षण करायला येतील. भक्तांनो, तुमच्या आयुष्यात दत्तांची कृपा तुम्हाला कधी जाणवली आहे का? आणि तुम्ही आजपासून हे 11 नियम पाळायला सुरुवात करणार आहात का? हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहायला विसरू नका. चला भेटूया अशाच अजून नवनवीन व्हिडिओमध्ये नवनवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव दत्त.